मंडळी 2 तास झालं ट्रेक करतोय. मध्ये फक्त एक ठिकाणी पाणी पिलं होतं. आता पाणी जरा पिऊ, थोडी विश्रांती करू. ऊन लागते, उन्हाच्या आतमध्ये आपण वर जाऊ. आणि उन्हाचं खाली उतरा काय वाटणार नाही, कारण का उतर आहे ना संपूर्ण, पण चढताना लय डेंजर. अजून इथं आता वर जायचं आपल्याला, अजून 1 तास लागेल. थोडं पाणी वगैरे पिऊ मंडळी. असं वारं आले मंडळी, असलं सुंदर वाटतं ना, असलं गार हवाय ना, काय सांगू. इथं नाही, इथं फिरण्यासाठी नाही यायचं सह्याद्रीमध्ये. सह्याद्री अनुभवायचा असतो की गड किल्ल्यांवरती आपण आल्यानंतर तिथल्या वास्तू, तिथल्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या पाहिजे व्यवस्थितपणे. म्हणजे काय इतिहास आहे ते आपण सगळ्या लक्षात घेतला पाहिजे. नुसतं फक्त फिरण्यासाठी यायचं, उंचीवरती यायचं, फोटो सेल्फी काढायचं, रील्स व्हायरल करायची, ह्या गोष्टीमध्ये अर्थ नाही. हे महत्वाच्या गोष्टीत सह्याद्री मधल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, की पारखून बघितल्या पाहिजे. गड किल्ल्यांवरची वास्तू वगैरे बघितलं पाहिजे व्यवस्थित. गडकिल्ले हे फिरण्याचं ठिकाण नव्हे, तर हे अनुभवाचं ठिकाण. इथला इतिहास आपल्याला जपायचा आहे. इथल्या प्रत्येक वास्तू आपल्याला अनुभवायच्या आहेत, म्हणजे अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे तिथला इतिहास किती मोठा आहे. गडकिल्ल्यांचा इतिहास म्हणजे भरपूर मोठा इतिहास आहे, आणि तिथला तोच इतिहास आपल्याला इथं घ्यायचा आहे. चला मंडळी, थोडी विश्रांती तर झालेली आहे, बस निघूयात आपण आता वरती.